नमस्कार मित्रांनो. या पृथ्वीवर आपण सगळे समान आहोत आणि या पृथ्वीवर प्रत्येकाचीच काही ना काही गरज आहे, प्रत्येकाचीच काही ना काही आवश्यकता आहे. म्हणून या ठिकाणी कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, कोणी नीच नाही, कोणी उच्च नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही. महाली राहणाऱ्या माणसालाही कोणतरी झाडझूड करायला माणूस पाहिजे, नाहीतर त्याच्या घरच्या गंदगीने तो माणूस मरून जायचा. म्हणून जेवढं उच्च महाली राहणाऱ्या माणसाचं महत्व तेवढंच त्याच्या घरी झाडझूड करणाऱ्यांचंही महत्व. मित्रांनो, वाघ जंगलाचा राजा, वाघ जगतो तो हरणाच्या भृशावर आणि हरण जगतात ते तृणाच्या भृशावर. तृणांमध्ये पाणी थांबतंय म्हणून जमिनीची धूप होत नाही, म्हणून पृथ्वी जगते, म्हणून ही जमीन टिकते. सगळंच इथे आवश्यक असतं आणि म्हणून कोणी कोणाचा अहंकार बाळगू नये, कोणी कोणाला तुच्छ लेखू नये. माणसानेही तसंच जगावं. अगदी कुणांना हीन लेखावे, कुणांना दीन लेखावे, समस्ता बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे. ही साने गुरुजींची कविता, गाणं आपण आपलं जीवन गाणं बनवलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे, तुम्ही नेहमीच रस्त्यानं जाताना तुमच्या लक्षात येतं की रस्त्याच्या कडेला एक फुलाचं झाड चांगलं बहरलेलं आहे, चांगलं डवरलेलं आहे, खूप सारी फुलं आलेली आहेत. पण फुलाच्या बाजूला सुद्धा कित्येक वर्षापासून ऊन वारात सोसत तिथे दगड पडलेला आहे. तो दगड तसाच आहे. उन्हामुळे, त्या धुळीमुळे अधिक तो कधी पांढरा होतो, कधी काळा होतो. पावसामुळे त्याची झीज होते. तो तसाच खितपत पडलेला आहे. फुलं मात्र ऋतूप्रमाणे फुलून येतात आणि मग त्या फुलांकडे पाहून फार माणसं आनंदित होतात. कुणी ते झाडावर फुललेली फुलं कुणी तरी आपल्या केसांमध्ये माळण्यासाठी नेतात, तर कुणी कुणाच्या जयंतीसाठी पुष्पगुच्छ करण्यासाठी नेतात, कुणी हारासाठी ते गोवतात, तर कुणी कुणाला प्रपोज करण्यासाठी ते फुलं नेतात. फुलंच माणसांना फुलवतात. फुलण्यासाठीच फुलांचा जन्म असतो जणू. आणि मग ते केसात माळलेलं फुल फार फुलून दिसतं, दुसऱ्यांनाही फुलवतं. त्यामुळे त्या फुलाला अहंकार चढलाय. ते फुल त्या दगडाला म्हणायला लागलं, ए दगडा, काय तुझं जगणं? कुणी तुझ्याजवळ येऊन बसत नाही, कधी गप्पा गोष्टी करत नाही, चांगलं तुला कधी कोणी म्हणत नाही, तुझं नाव कोणी काढत नाही. माझं बघ, कुणीतरी रस्त्यावरची तरुण पोरगी केसामध्ये फुल माळते आहे, कुणीतरी फुलांचा गुच्छ करतो आहे आणि बघ फुलांचा सुवास घेतोय, सुगंध घेतोय. माझी सगळीकडे चर्चा आहे, पण तुझी मात्र कोणीच चर्चा करायला तयार नाही. कसा तू हीन दिन? अरे, तुझ्यासारखे जन्माला येऊन काहीच फायदा नाही. या पृथ्वीवर खरं म्हणजे तुमच्यासारखे भार आहे रे गोट्या. फुलं त्या गोट्याला हिनवू लागले. दगड म्हणाला, ठीक आहे, मी आहे तसं आहेच. पण दगडामध्ये एक आशा होती, एक उमेद होती. दगडही मनातून म्हणत होता की एक दिवस माझाही येईल. फुलं मात्र बहरत होती. दगडाकडे कुणी पाहत नव्हतंच. पण रस्त्याने जाता जाता मित्रांनो, तुमच्यासारखा एक पाथरवट आलाय. त्याने त्या दगडाकडे पाहिलंय आणि पाथरवटाची नजर, त्या शिल्पकाराची नजर त्या दगडाकडे गेली आणि त्याला दिसलं की याच दगडामध्ये देव लपलेला आहे. तो दगड त्याने काढलाय, घरी नेलाय आणि त्याला सुंदर आकार दिला आणि त्या निर्लक्षित दगडामधून एक सुंदर देवाची मूर्ती तयार केली, मंदिर बांधलं आणि तो दगडच पण आता मूर्ती झालेला, भाव ओतलेला तो आता देव झाला. आता देवाची पूजा करायची. आणि मग काही माणसं त्या झाडावरची फुलं तोडायला आली, फुलं तोडली आणि ते सुगंधी फुलं त्या दगडावर अर्पण केली. तेव्हा दगड म्हणाला, फुला बघ, अरे, तू एकदा मला फार हिणवत होता, पण आता तूच माझ्या पायाशी येऊन पडला. कोण मोठं? फुलं मात्र लाजेनं, शर्मेनं हिरमुसून गेलंय. फुलाला आपल्यामधील अहंकार फार गळून गेल्यासारखा वाटला
आपण फार मोठी चूक केल्यासारखी वाटली. मित्रांनो, तारुण्य हे काही दिवसाचं असतं. फुलांचं बहरणं डवरणं काही दिवसांचं असतं. माणसाची श्रीमंती काही दिवसाची असते. खरं म्हणजे ती आपल्यासारख्याकडे एखाद्यानं कोणतरी वस्तू ठेवलेली आहे, तसंच श्रीमंती असेल, तारुण्य असं काही दिवसापुरतं असतं. देव म्हणाला, तो दगड म्हणाला, ती मूर्ती म्हणाली, बघ फुला, अरे म्हणून कधी कुणाचा अहंकार करू नये, कधी कुणाला तुच्छ लेखू नये. साऱ्यांचाच दिवस येतो रे. काल तुझा होता, आज माझा आहे. म्हणून मी तुला वाईट म्हणणार नाही, मी तुला तुच्छ लेखणार नाही. कारण दिवसांचं कमी जास्त होणं हा निसर्गाचा नियमच आहे. रात्रीच्या गर्भात उद्याचा उष्शकाल लपलेला असतो. अरे, चढ असला की उतार येतोच येतो, आणि उतार असला की चढ येतोच येतो. दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख येतच येतं. फुला, अरे इथे राजाचे रंक झाले आणि गरिबांचे इथे राजे झाले रे. कालपर्यंत राजेशाही होती आणि रस्त्यावरचे माणसं आता लोकशाहीमध्ये राजा झाले, आणि राजे असणारे माणसं रस्त्यावर आले. पैसा, पद, प्रतिष्ठा हे हवेच्या झोक्यासारखं आहे रे. ते येणार आणि जाणार. म्हणून कधीही कुणाचा अहंकार बाळगू नये, स्वतःचा अहंकार बाळगू नये, आणि कधीही कुणाला तुच्छ लेखू नये. पुन्हा त्या दगडाने, त्या देवाने एक साने गुरुजींचं गाणं म्हटलं. कोणतं? कुणांना व्यर्थ हिनवावे, कुणांना व्यर्थ दिनवावे, समस्ता बंधू मानावे. फुला, जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे. प्रेम दिल्यानं वाढतंय. प्रयत्न करूया. धन्यवाद.